हे व्हॉट्सअप गाईज, मी तुमचा लाडका आवी आणि हा आहे माझा छोटा भाऊ. छोटा भाऊ इकडे काय करतोय? खेकडे पकडतोय. अरे वाह, पकडला बर का भावानी. आणि काळा खेकड आहे. वा, किती छान दिसते, पण चावला बर का त्याला. अरे बाप रे. आणि ही मोकार पठार कुठलं नाही भावा, आपल्या गंगा नदीचं आहे. गंगा नदीचं सगळं पाणी आटवून टाकलं नाशिककरांनी. एवढं काय केलं पाणी काय माहिती. भाऊ तुलाही मस्ती करत होता. त्याला बोललो, म्हटलं चाल रे. म्हणतो म्हणे मी नाही येणार, जा तू तिकडं जायचं तुला तर. मी म्हणा होडीमध्ये बसणार आहे. आणि होडी बघा कशी, होडी पूर्ण रिकामी पडलेली आहे, पाणीच नाही. बिचारी मछलिया मर गई बिना पाणी के. आणि आमच्या खुशाल भाऊची तर काय मस्ती कमी होत नव्हती. मासे पकडत बसला होता लहान पोरासारखं. शेवटी त्याने एक शार्क मासा पकडला बघा, शार्क मासा. आणि मला कसा म्हणतो, म्हणे आवी घ्यायचे का हे मासे, आपण मस्त म्हणे सकाळी फ्राय करू किंवा आजच रात्री फ्राय करू. म्हटलं घे, थोडेफार तर घेऊन जाऊ, एक टोपली शोध म्हटलं, आणू भरून त्याच्यात. मग इथं नाशिकचे काही रील स्टार होते, त्यांच्यासोबत फोटो सेशन चालू होतं लोकांचं. आम्ही तर नाही गेलो. आणि मी पण एका R15चं शूट केलं तिथे. बघा कोणाची R15 हारली आहे का, घेऊन जा बरं का. आणि इथं छान रांगोळी पण काढली होती. रांगोळीत काहीतरी लिहिलं होतं, पण एवढं खास कळत नव्हतं, वाचलं नाही. आणि इकडे आपले डॉगेश भाई पण मासे पकडण्यासाठी आले होते. दोघं पण जोडीने आले होते. आणि इकडे हनुमंतरायांचं दर्शन घेतलं आम्ही. खूप छान हनुमंतराया दिसत होते. आणि मग भावाला बोललो, चल म्हटलं कुठंतरी एक ठिकाणी निवांत बसू. आणि दोघं पण बसलो निवांत. इथं व्ह्यू खूप छान येत होता, म्हणून थोडंसं व्हिडिओ क्लिप काढून घेतली. आणि भावाला बोललो, म्हटलं चल आता जाऊ आपण आपल्या घरी. आणि घरच्या दिशेने निघालो. तेवढ्यात आम्हाला रस्त्यात पोलीस प्रोटेक्शन भेटलं. आणि नाशिकमधले पोलीस प्रोटेक्शन एकदम तत्पर आहे, कोणाला काहीच प्रॉब्लेम होणार नाही. खूप छान काम करतात इथे पोलीस. आणि नाशिकची थंडी आणि बाईक रायडिंग एक नंबर. आणि गाईज आज इथंच थांबूया, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. पुढच्या ब्लॉग बघण्यासाठी आपल्याला फॉलो करून ठेवा. फॉलो बटन दिसत नसेल तर एकदा बघून घ्या कुठं असतं फॉलो बटन. चला बाय.